नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्यामध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक दुधी भोपळा घ्यायचा आहे. मध्यम आकाराचा मी दुधी भोपळा घेतलेला आहे. आता यावरची आपल्याला साल काढून टाकायची आहे. बरेच जण दुधीवरचे साल काढत नाही. तुम्हाला जर नसेल काढायची तर नाही काढली तरी पण चालेल. संपूर्ण दुधी आपण व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे. आता याच्या देठाकडचा जो भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सोबतच खालच्या बाजूचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आता दुधी आपण मधून कट करून याचे 2 भाग बनवून घेऊया, जेणेकरून हा दुधी आपल्याला किसायला सोपं जाईल. आता लगेचच किसणीच्या मदतीने आपण हा संपूर्ण दुधी असं उभ्या आकारामध्ये किसून घेऊया. पहा किती छान लांबसडक उभ्या आकारामध्ये आपला हा दुधी किसला जातोय. आता याच पद्धतीने आपण हे दोन्ही दुधी व्यवस्थित असे किसून घेऊया. पहा इथे आपण दुधी व्यवस्थित किसून घेतलेला आहे. याचा अशा पद्धतीचा किस तयार झालेला आहे. आता आपल्याला दुधीमध्ये घालायचं आहे बेसन पीठ. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ अगोदरच चाळलेलं आहे. बेसन आपण यामध्ये घालूया. संपूर्ण बेसन आपल्याला घालायचे नाही. 2 चमचे बेसन आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे. त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. जर कमी जास्त पडलं तर ते बेसन आपण पुढे वापरूया. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर जाड रवा वापरला तरी पण चालेल. आता इथे मी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेऊया. आलं, मिरची, लसूण आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे वाटलेलं साहित्य घालायचं. सोबतच एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, तो चोळून यामध्ये घालूया. आता यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल. आता यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं. आता आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा साखर घालायची आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वापरायची असेल तर वापरू शकता. साखरेमुळे आपल्या या पदार्थाला खूप छान अशी चव येते. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. तर मंडळी, बऱ्याच वेळा लहान मुलेच काय मोठी माणसंसुद्धा दुधीचं नाव काढलं तर नाक मुरडतात किंवा दुधीची भाजी अजिबातच खात नाहीत. मग त्यांच्यासाठी हा मस्त पौष्टिक पदार्थ तुम्ही बनवून दिला ना, त्यांना समजणार पण नाही की तुम्ही हे दुधीपासून बनवलेलं आहे. इतका चविष्ट हा पदार्थ बनतो. यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाही. पाण्याचा थेंबही वापरण्याकरता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्यामध्ये पहा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे सर्व पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. तर पहा इथे आपण मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर पीठ हलकंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे जे सुरुवातीला आपण 2 चमचे बेसन साईडला ठेवलं होतं ते यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पहा अशा स्वरूपाचं इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता यावरती ना थोडंसं तेल घालायचं आणि हलकंसं याला मिक्स करून घ्यायचं. दुधीमुळे ना याला अजूनच पाणी सुटायला लागतं. पहा अशा स्वरूपाचं आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण पदार्थ स्टीम करतो. ती प्लेट घेतलेली आहे किंवा तुम्ही चाळणीसुद्धा घेऊ शकता. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं प्लेटला लावून घेऊया. तर इथे आपल्याला संपूर्ण प्लेटला लावून नाही घ्यायचं, फक्त अर्ध्या बाजूलाच मी तेल पसरवून घेतलेलं आहे. आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते यावरती घालूया. संपूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना जरा जाडसर असा हा पदार्थ बनवायचा आहे, त्यामुळे अर्ध्या भागामध्येच आपण जाडसर असं याला पसरवून घेतलेलं आहे. तर मंडळी, आज इथे आपण दुधीच्या वड्या बनवतोय, पौष्टिक अशा वड्या. त्यामुळे वड्या आपल्याला जाडसर हव्या आहेत. अर्ध्या बाजूलाच आपण जाडसर असं हे पीठ थापून घेतलं आहे. संपूर्ण प्लेटमध्ये जर थापलं तर वड्या पातळ होऊ शकतात, त्यामुळे मी असं जाडसर स्वरूपामध्ये याला थापून घेतलेलं आहे. आता यावरती आपण थोडंसं पांढरे तीळ घालूया. तीळ घातल्यामुळे पदार्थ दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतो. आता व्यवस्थितच आपण याला प्लेटमध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता आपण याला वाफवून घेऊया.
इथे पहा, अगोदरच मी या कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. लगेच आपण ही प्लेट यामध्ये ठेवून देऊया आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती 20 ते 25 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. एक 25 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. अगदी पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. यामध्ये आपण सुरी खुपसून चेक करूया. पहा, अजिबात सुरीला काही लागत नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपलं हे वड्याचं पीठ शिजलेलं आहे. लगेचच आपण गॅस बंद करूया आणि ही प्लेट यामधून काढून घेऊया. आता याला आपण थंड करून घेऊयात. थंड झालेलं आहे. आता आपण लगेचच याच्या वड्या कट करायला घेऊयात. सुरुवातीला आपण उभ्या आकारामध्ये कट करून घेऊया. तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेते. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आणि हो, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तर पहा, इथे आपण याला चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. अगदी मस्त अशा वड्या आपल्या इथं शिजलेल्या आहेत. आता सर्व वड्या आपण प्लेटमधून डिमोल्ड करून घेऊया. पहा, किती छान अशी वडी आपल्याला शिजलेली दिसते. याला अशा मध्ये मध्ये पहा कशी छान जाळी पडलेली दिसते. आता या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. याला तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर या वड्यांना मी शॅलो फ्राय करूनच घेणार आहे, जेणेकरून वडी आणखीन पौष्टिक बनेल. महत्त्वाचं म्हणजे या वड्या अगदी 4 ते 5 दिवस टिकतात. तुम्ही याला असं शिजवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा याला फ्राय करून खाऊ शकता. आता आपल्याला इथे याला शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावरती तेल टाकायचं आहे. सोबतच एक छोटा चमचा मोहरी घालूया. एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तेलामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. आता सर्व वड्या आपण तव्यावरती ठेवूयात आणि याला शॅलो फ्राय करून घेऊया. तर दुधी भोपळ्यापासून आपण हा पदार्थ बनवला आहे, त्यामुळे खायलासुद्धा पौष्टिक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि प्रोटीन आहे. तुम्हालासुद्धा असा पौष्टिक असा नाश्ता बनवायचा असेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा. खायलासुद्धा तितकाच चविष्ट आहे. तर पहा, आपण मध्यम गॅसवरती याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं शॅलो फ्राय करून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालं की पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान अशा याला फ्राय करून घेऊ. मस्त अशा इथे आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत. लगेचच आपण तव्यावरून काढून घेऊया. या वड्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा अशाच खाल्ल्या तरी पण चवीला खूप छान लागतात. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पहा, ही दुधीची वडी दिसायला जितकी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच चविष्ट झालेली आहे. पहा, याला मध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की ते छान असे लेयर्स पडलेले आहेत. तोडूनही दाखवते. आतमध्येपर्यंत वडी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. चवीलाही खूप छान झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दुधी भोपळ्यापासून नाश्ता नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपला आजचा हा पौष्टिक नाश्ता जरूर आवडला असेल. जरसुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.